नमस्कार, आगळी वेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण इथे बघणार आहे श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणजे नागपंचमी। तर श्रावण महिन्याला लागताच सणवार सुरू होतात, तर आपला पहिला सण म्हणजे नागपंचमी आणि त्यानिमित्त आपण तोंडात टाकता क्षणी विरघळणारा असा मऊ लुसलुशीत शिरा इथे बघणार आहोत। फार कमी वेळेत बनवून तयार होते। तर हा शिरा आपण प्रसादासाठी बनवू शकतो। तर बघताच क्षणी तुम्ही बनवायला घ्याल असा मऊ लुसलुशीत शिरा बनून तयार होतो। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आगळी वेगळी रेसिपीला पटकन सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा। चला तर मग आपण एकदम सॉफ्ट असा तोंडात टाकता क्षणीच विरघळणारा मऊ लुसलुशीत शिरा बनवायला सुरुवात करूया। शिरा बनवण्यासाठी लागणारे साहित्य इथे आपण बघत आहे। तर मी 1 वाटी रवा घेतला, 1 वाटी साखर आहे। गोडाचं प्रमाण तुम्हाला कितपत हवं त्यानुसार तुम्ही कमी जास्त करून घेऊ शकता। 2 चमचे इथे तूप आहे। इथं 2-3 चमचे खिसलेलं खोबरं आहे। मनुके आहे, काही ड्रायफ्रूटचे काप आहे। अर्धा टीस्पून वेलची पूड आहे। चला तर मग आपण शिरा बनवायला घेऊया। तर इथं मी पातेल्यामध्ये 1.5 ग्लास पाणी घेतलं आहे आणि यामध्ये आता साखर घालून घ्यायची आहे आणि फक्त साखर विरघळेपर्यंत हे शिजून घ्यायचा आहे हा पाक आणि नंतर बाजूला ठेवायचा। आता इथं मी पूर्णपणे हा साखर विरघळून घेते। आता इथे तुम्ही बघू शकता संपूर्णपणे साखर विरघळला आहे। बस आपल्याला एवढं शिजून घ्यायचं आहे। आता मी हे काढून घेते, बाजूला ठेवते। आता इथे गॅसवर मी कढई गरम करून घेतली आहे। यामध्ये घालायचं साजूक तूप आहे आणि तूप हलकंसं विरघळलं की यामध्ये आपल्याला रवा घालून घ्यायचा आहे। श्रावण महिना लागला की सण चालू होतात। तर पहिला सण आपला हा नागपंचमीचा सुरू होतो। तर मग आपण हे नागपंचमी स्पेशल साजूक तुपामधील तोंडात टाकल्याबरोबर विरघळणारा मऊ लुसलुशीत असा रव्याचा शिरा बनवत आहे। तर इथं रवा आपल्याला सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे। असा थोडाफार त्याला गोल्डन रंग यायला हवा, म्हणजे रवा व्यवस्थित भाजला जातो। इथं 3-4 मिनिटं रवा सोनेरी रंगावर भाजून घ्यायचा आहे। आता इथं रवा मी 3 ते 4 मिनिटावर भाजून घेतला आहे आणि तुम्ही बघू शकता हलकासा गोल्डन रंग आला आहे। छान खमंग असा वास येतो आणि रव्याला असा छान सुगंध सुटते की समजून जायचं रवा आपला व्यवस्थित खरपूस भाजला आहे। आता यामध्ये मी खोबरे किस घालते, वेलची पूड आहे ती सुद्धा घालून घेते आणि इथं मनुके आहे ते यामध्ये घालून घेते आणि ड्रायफ्रूट आपल्याला आपण शिरा तयार झाल्यावर वरून सजावटीसाठी टाकून देऊ। 1 मिनिटभर परतून घ्यायचं। यामध्ये गॅस एकदम कमी करायचा, नाहीतर मग ही रव्याची जी कणिक आहे ती जळू शकते। आता 1 मिनिट मी परतून घेतलं व्यवस्थित। आता यामध्ये हा पाक सोडायचा आहे। तर मी इथं यामध्ये साखरचा पाक टाकून घेतला आहे। तर हा रवा आपल्याला चांगला असा घोटून घ्यायचा आहे। तोंडात टाकता क्षणी विरघळणारा इथं हा शिरा मी बनवत आहे। आता हा शिरा 5-6 मिनिटं मी छान परतून घेते। इथं मी 5-6 मिनिटे शिरा चांगला परतून घेतला आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त असा सॉफ्ट झाला आहे आणि घमघमाट घरपडतो मस्त झाला आहे। बोलता बोलताच माझ्या तोंडाला पाणी सुटलं आहे। मऊ लुसलुशीत शिरा इथं बनवून आपला तयार आहे। तर मी हा प्लेटमध्ये काढून घेते। तर इथं आपला साजूक तुपामधील मऊ लुसलुशीत शिरा बनवून तयार आहे आणि तुम्ही बघू शकता इथं वरून मी थोडे ड्रायफ्रूटचे काप घालून घेतले आहे, म्हणजे दिसायला छान दिसते ते। आपला इथं शिरा बनवून तयार आहे। नागपंचमी स्पेशल आपण बनवलेला आहे। प्रत्येक भागात वेगवेगळे नागपंचमी विशेष पदार्थ केले जातात, पण आमच्याकडे शिरा बनवला जातो। तर मग आजची ही शिरा रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा।
व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा. तसेच आगळी वेगळी रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर हिट करून ऑल सिलेक्ट करा, जेणेकरून मी छान छान रेसिपी अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. आज वेळात वेळ काढून तुम्ही हे संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. अशी छान छान रेसिपी बनवून खात जा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.